केमिकलचा वापर न करता आपण बनवणार आहोत धूप. तर नमस्कार सगळ्यांचं जयश्री ब्लॉगिंग चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत धूप, जे घरामध्येच आपल्याला सर्व काही उपलब्ध असतं. घरामध्ये आपण जे देवांना फुलं चढवतो त्याला आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. आणि जी नारळाची शेंडी जे आपण कचऱ्यात फेकून देतो ते आपल्याला न फेकता तेही आपल्याला उन्हात सुकवून घ्यायचं आहे. आणि गौरी किंवा तुम्ही शेण आणून उन्हामध्ये पण सुकवू शकताय, म्हणजे गौरी तयार होईल. आणि त्या गौरीचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये आणि हे सुकलेले फुलं आणि शेंडी आपल्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायचे बारीक. आणि त्याला आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचे, मस्त पावडर काढायची आपल्याला. आणि पावडर सगळी निघल्याच्या नंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे घी, थोडंसं गव्हाचं पीठ, जास्त घेऊ नका. गव्हाचं पीठ ह्यासाठी घ्यायचं की आपला गोळा तयार झाला पाहिजे, पण जास्त नका घेऊ, जास्त प्रमाणात बिलकुल घेऊ नका. 1-2 चमचे घेतले तरी चालेल गव्हाचं पीठ तुम्ही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घी टाकायचं आहे, गुलाबजल टाकून आपल्याला मळायचं आहे. चंदन पावडरचा बी उपयोग करू शकताय. आणि समजा जर तुम्हाला त्यात तेजपत्ता टाकायचा असेल तर तेजपत्ता आणि लवंग मी टाकलेलं नाही आहे, पण तुम्ही टाकू शकताय. आणि कापूर, लोबान हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पिसायचं आहे. आणि त्याचं मिश्रण आपल्याला त्या आपण बनवलेल्या पावडरमध्ये मिक्स करून गुलाबजल टाकून घी टाकून मस्त मळून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त गोळा तयार करायचा आहे. आणि मग त्याचे छोटे 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 आपल्याला स्टिक काढायचं आहे. तर हे जे धूप आपण बनवणार आहोत ते बिना केमिकलचं असणार आहे. म्हणजे बिना केमिकलचं असल्यामुळं आपल्याला डोळ्याला बिलकुल त्रास होणार नाही किंवा दुसरा कोणताही त्रास होणार नाही. म्हणजे इतका छान हा ब्लॉग आहे. तर नक्कीच तुम्ही घरामध्ये धूप बनवा, खूपच उपायकारक आहे. नक्की बनवून बघा घरामध्ये, खूप छान बनतो. चंदन पावडर वगैरे टाकून बनव. चंदन पावडर ह्यासाठी टाकायचं आहे की थोडासा सुगंध त्याने छान येतो. तर नक्की तुम्ही चांगल्या स्टोअरमध्ये जाऊन हे सामान घेऊन या. किंवा तुम्हाला कापूर टाकायचे नसेल तर तुम्ही भीमसेन कापूरचा बी वापर आहे तर त्यात करू शकताय. छान लोबान आणा, मस्त त्याला मिक्सरमध्ये मस्त बारीक पावडर करा आणि ह्या गोष्टीचा सगळ्याचा उपयोग करा. नक्कीच आपलं या स्टिकने जेव्हा तुम्ही त्याचा धूर होतो घरामध्ये सगळीकडे पसरतो, त्यावेळी आपल्या घरात जिथे कुठे नकारात्मक शक्ती जरी कुठे लपून राहिलेली असेल ते बाहेर येऊन ती बाहेर निघून जाते. किंवा तुम्ही असं करा, नारळाचं जे बेलटी म्हणतो आपण ते आपल्याला जाळून, ते जाळल्याच्या नंतर आपण समजा आपल्याला स्टिकची पावडर करून पण आपण त्यात टाकले तरी मस्त धूर होतो घरामध्ये, चारी बाजूनी पसरतो आणि मस्त पॉझिटिव्हिटी वाटते. तर नक्कीच एकदा घरात धूप बनवा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा. त्याने काय होईल, मला प्रोत्साहन मिळेल आणि अजून मी नवीन तुम्हाला टिप्स दाखवेल. तर चला मग, बाय बाय.